संवाद महाराष्ट्र न्यूजवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन। नेर नगरीमध्ये कोहळा पुनर्वसन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। या आदरांजली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातले ख्यातनाम विचारवंत धडाळीचे कार्यकर्ते प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंदजी खैरे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण या निमित्ताने बातचीत करणार। सर, आपण समाज क्रांती आघाडी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहात, त्याचबरोबर संविधानाचे गाढे अभ्यासक म्हणून आपला नावलौकिक आहे। तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि आजचा भारत, तरुणाई या सगळ्यांच्या या संमिश्र जे वातावरण आजकालचं आपल्याला पाहायला मिळत आहे, या दृष्टिकोनातून आपल्याला काय असं युवकांना आजच्या मार्गदर्शन करता येईल ते आपण दिनखुलास आमच्याशी बातचीत करा। आज 64वा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। या दिनाच्या निमित्ताने नेर तालुक्यातील कोहळा पुनर्वसन या वस्तीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं। बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि या निमित्ताने आज या देशामध्ये ज्या काही युवकांच्या सर्व समाज घटकांच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे आणि प्रामुख्याने या देशाचं आजचं जे सरकार आहे हे घटनेला तोडण्याचं जे काम करत आहे त्याला थांबवण्याची जबाबदारी आजच्या युवकावर आलेली आहे। आणि म्हणून आजच्या युवकाला आम्हाला सांगायचं आहे, समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे, या ठिकाणी या पत्रकार परिषदेला समाज क्रांती आघाडीचे राज्याध्यक्ष हंसराज शिंदे आलेले आहे, बसलेले आहे। प्राध्यापक जे भटक्या समाजाचे जे नेते आहे, प्राध्यापक दयावान गव्हाणे आहे, देवानजी तिळके आहे, जे यवतमाळ जिल्हा संघटक संतोष सोंडवले आहे। तर या दिनाच्या निमित्ताने दिनाच्या माध्यमातून जो वैचारिक संघर्ष दिलेला आहे तो संघर्ष करण्यासाठी सक्षम झालो का याचं आम्हाला चिंतन करणं आवश्यक आहे। बाबासाहेब आमच्यातून गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकर विचार ठेवून जे गेलेले आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर विचाराने आमच्यासोबत आहे, जिवंत असं आम्ही समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांनी जो विचार दिला त्या विचाराला या देशामध्ये कोणत्या स्थितीमध्ये या देशातल्या मनोवादी प्रवृत्तीकडून संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न आम्हाला हाणून पाडणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून समाज क्रांती आघाडीची लढाई सुरू आहे। आजचा युवक हा थोडा दिशाहीन झालेला आहे आणि म्हणून या युवकाला आता हे सांगावं लागेल की तुमच्या उद्याच्या ज्या भविष्यासाठी, उद्याचं भविष्य तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या राज्यघटनेला जिवंत ठेवणं आवश्यक आहे। अमेरिकेची राज्यघटना 1787 मध्ये तयार झाली। या जगातली पहिली राज्यघटना आहे, पहिली एका लोकशाही राष्ट्राची पहिली राज्यघटना आहे। 1787 ची राज्यघटना आजपर्यंत ज्या स्थितीमध्ये होती त्या स्थितीमध्ये कायम आहे। ती कायम सरकारच्या मर्जीमुळे नाही आहे, सरकारच्या धोरणामुळे नाही आहे, ती कायम अमेरिकेतले लोक संविधानाप्रती जागृत आहे आणि म्हणून सरकार त्या ठिकाणी जनतेला घाबरते। ती आहे खरी डेमोक्रेटिक सिस्टीम, डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट। बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट म्हटलेलं आहे। याचा तसा आहे की सरकार हे रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये देशाला चालवत आहे
देशाचा मालक जो आहे खऱ्या अर्थाने जनता आहे. चालवणारे ते लोक जे आहे हे खऱ्या अर्थाने आर्टिकल 12 प्रमाणे या देशाचे जनतेचे नौकर आहे. पण आज आम्ही पाहतो का हे जे नौकर अंडर द कॉन्स्टिट्यूशन या देशाच्या राज्यघटनेमध्ये ते आमचे नौकर आहे, पण ते नौकर आज मालक बनलेले आहे. आणि जी जनता जी मालक आहे ती मालक जनता आज गुलामासारखी जगत आहे. आणि म्हणून आता घटनेच्या या चौकटीला जिवंत ठेवणं कसं आवश्यक आहे बघा. आज घटनेमध्ये आपण पाहतो प्रस्तावनाचं वाचन करत आहे. एक परंपरा म्हणून ते वाचन सुरू होणार आहे. पण त्या प्रस्तावनेमध्ये जे 5 शब्द आहे त्या 5 शब्दाप्रमाणे सरकार चालते का याचा विचार होणं आवश्यक आहे. त्या 5 मध्ये पहिला शब्द आहे की सार्वभौमता, सॉव्हरेनिटी. याचा तर काय होतं का या देशामध्ये जनता सार्वभौम आहे. आणि जर जनताचा सार्वभौम असेल तर जनतेच्या मर्जीच्या पलीकडे सरकार कायदा करू शकत नाही, कारण सरकार हे जनतेसाठी आहे. गव्हर्नमेंट फॉर द पीपल. गव्हर्नमेंट फॉर द पीपल. गव्हर्नमेंट जे आहे ते लोकांसाठी आहे. ज्या शेतकऱ्यासाठी सरकारनं कायदा केला, जर तो कायदा जर शेतकऱ्याला मान्य नसेल तर तो कायदा जर रद्द झालाच पाहिजे. कायदा रद्द करण्यासाठी लाखो लोक समजा दिल्लीला पोहोचलेल्या थंडीच्या दिवसामध्ये, नंतर सरकार ऐकायला तयार नाही. त्याच्यातून सरकारला खरोखर राज्यघटनेने सार्वभौमता जी निर्माण केली आहे देशामध्ये ते मान्य आहे का, हे प्रश्न आता आम्हाला विचारातून आमच्या संघर्षातून उभे झाले पाहिजे. केवळ बाबासाहेबाला पूजणं, बाबासाहेबांची फार मोठी स्तुती करणं, बाबासाहेबांचा गुणगौरव करणं, बाबासाहेबांना कविता करणं, बाबासाहेबांवर समजा त्या ठिकाणी नाटकं तयार करणं, आम्ही काय बनवतात कव्वालीचे प्रोग्राम, गायकाचे प्रोग्राम, ही आंबेडकरी चळवळ नाही आहे. हा तमाशा आहे, तमाशा असं मला म्हणायचं आहे. आज घटना धोक्यात आहे. निघता गायक येतो 1-2 लाख रुपये घेतो. खेळापाळ्यातले लोक असे येतात जसं बाबा दिसे का कधी गाणे कधी ऐकलंच नाही. आणि त्याला आम्ही म्हणतो ही आंबेडकरी जलसा आहे. तो जलसा नाही आहे, तो राज्यघटनेला तोडण्याचं आम्हीच काम करू. लक्षात ठेवा. आम्ही त्या लोकांसमोर जर राज्यघटना सांगितली की सरकार तुमच्या हक्काचं उल्लंघन करताय, तुम्हाला जागृत व्हावं लागेल, घटना वाचावं लागेल. आणि घटना वाचूनच नाही तर सरकारच्या घटनाबाह्य तुम्हाला अटॅक करावं लागेल. असा अटॅक करणारा वर्ग जोपर्यंत तयार होणार नाही अमेरिकेसारखा, तोपर्यंत सरकार घटनेला मानणार नाही. आज आम्ही पाहिलं की या राज्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 13 ऑक्टोबरला घटनेचं सरासरी उल्लंघन केलं आणि तरी इथला आंबेडकरी नेता वर्ग गप्प बसलेला आहे. त्यांना काही लाज वाटत गोष्टी. अरे बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेऊन समजा राजकारण करता, समाजकारण करता, भाषणं ठोकता, लोकांची मदत घेता आणि इथं घटना त्या राज्यपालांनी घटनेचं पूर्ण उल्लंघन केलं, घटनेचा अवमान केला. एक राज्यपाल सारख्या पदावर असलेल्या माणसाला ही अशोभनीय गोष्ट आहे आणि तरी त्याचा निषेध सुद्धा आम्ही केला. निषेध सुद्धा नाही केला. आम्ही कंडेम पण नाही करू शकलो. लक्षात ठेवा. पण आम्ही थांबणार नाही. आम्ही शपथ घेतलेली आहे. आम्ही बाबासाहेबाला भावनिक मानणारे माणसाने आम्ही राज्यघटनेच्या सुरक्षेने शपथ घेतली. लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या राज्यपालाला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि जनतेने लक्ष दिलं पाहिजे की आता लढण्याची गरज आहे. आता लढण्याची गरज आहे. आता जर आम्ही जागृत झालो नाही, आमच्या युवकांना सांगणार की बंद करा आता हे तमाशे, बंद करा हे गाण्याचे धंदे, बंद करा आता नारेबाजी. आता पहिल्यांदा घटनेच्या सुरक्षासाठी तुम्ही लढण्याचं काम करा. राज्यपाल काय बोलतो की मुख्यमंत्री मंदिर उघडण्यासाठी विलंब करताय, याचा अर्थ मुख्यमंत्री सेक्युलर झाले. सेक्युलर झालात का? किती मूर्खासारखा प्रश्न आहे. अरे ज्या राज्यघटनेच्या समजा चौकटीमध्ये राज्यपालाचं पद आहे आणि त्या राज्यपालावर कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे, कॉन्स्टिट्युशन त्याची अकाउंटेबिलिटी आहे की त्याला पहिल्यांदा सेक्युलर आलाच. आणि जर मुख्यमंत्री जर सेक्युलर राहत नसेल तर त्याची तो तक्रार करू शकते. कोण राज्यपाल? आणि हा राज्यपाल त्याला मग काय म्हणतात सेक्युलर झालात का? म्हणजे सेक्युलर शब्द जो घटनेचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्याचा या ठिकाणी असा अवमान, इतका म्हणजे सरसपणे अवमान झाला. सगळ्या पेपरला बातमी आली आहे. त्याची आम्ही दखल घेतली. राज्यपालाविरुद्ध पोलीस कंप्लेंट झाली कामठी पोलीस स्टेशनमध्ये, कारंजा पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस का गुन्हा दाखल करणार नाही पण कंप्लेंट करणं आवश्यक होतं. कंप्लेंट झाली, कमिशनरकडे कॉपी दिली, गृहमंत्र्याकडे कॉपी पाठवली. आणि जेव्हा गृहमंत्री आणि कमिशनर समोर कारवाई करायला त्यानंतर गृहमंत्र्याला आम्ही हायकोर्टात केस दिला आहे. दिस इज द पिटिशन. 30/10/2020 रोजी या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला राज्यपालाच्या विरुद्ध प्रिव्हेन्शन टू इन्सल्ट ऑफ नॅशनल हॉनर ऍक्ट 1971 अंडर सेक्शन 2 3 वर्षाच्या शिक्षेचा प्रावधान असा हा कायदा आहे. घटनेचा अवमान कोणाला करता येत नाही, राष्ट्रगीताचा अवमान कोणाला करता येत नाही. हा कायदा आहे, कायदा. आणि या कायद्याचं उल्लंघन समजा घटनात्मक पदावर असलेल्या माणसांनी जर केलं असेल आणि आंबेडकरी जनता किंवा बहुजनवादी जनता हे सगळी जनता जर चुपचाप असेल
तर उद्या लक्षात ठेवा अशी परंपरा तयार होईल की घटनेच्या विरुद्ध काही जरी बोललं तर आपला काही फरक पडत नाही आणि घटनेचा धाक राहणार नाही. आणि म्हणून आता आम्हाला या निमित्ताने राज्यपालाविरुद्ध आम्ही फौजदारी याचिका दाखल केलेली आहे. या दिवशी हायकोर्टाचा आदेश होईल, हायकोर्ट पिटिशन ॲडमिट केलेलं आहे, हायकोर्टाचा या दिवशी आदेश होईल गृहमंत्र्याला की राज्यपालाविरुद्ध गुन्हा दाखल करा. असा आदेश झाल्याबरोबर आम्ही देशाच्या राष्ट्रपतीकडे तक्रार करणार की हा राज्यपाल अनकॉन्स्टिट्युशनल ॲक्टिव्हिटी एंगेज झालेला आहे, याच्यावर फौजदारी ऑफेन्स आहे आणि म्हणून याला रिमूव्ह करा अशी आम्ही तक्रार राष्ट्रपतीकडे करणार. आणि राज्यपाल एकच आहे. राष्ट्रपती समजा जर त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही राष्ट्रपतीला सुद्धा हायकोर्टामध्ये खेचून त्याला आम्ही डायरेक्शन देणार, हायकोर्टाकडून मिळवून घेणार की त्या राज्यपालाला हाकललं पाहिजे, त्याला रिमूव्ह केलं पाहिजे. ही लढाई जर आम्ही आंबेडकरी किंवा जे बहुजनवादी जे म्हणतात ते आम्ही बाबासाहेब किंवा महात्मा फुले मांडणारे लोक आहे, ह्या लोकांचं हे आता काम झालं आहे. निवळ भाषणं ठोकणे, 14 एप्रिल साजरी करणे हा आंबेडकरी चळवळीचा विषय होऊ शकत नाही. इथं घटना धोक्यात आहे. आज घटना धोक्यात आहे. आज मला 7 दिवसामध्ये या मोदीवादी सरकारनं, मनवादी सरकारनं 25 कायदे पास केले. 25 कायद्याचे बिलं तयार करणारे एक लिगल एक्सपर्ट त्यांच्याजवळ आहे आणि आमच्याजवळ कोणते लिगल एक्सपर्ट आहे? कोणते? आमच्याजवळ फक्त लीडर आहे. लीडर बाबासाहेब म्हणून म्हटलं होतं, अरे लीडर काय बनता, लीडर मस्ट बी पीडर. त्या RSS जवळ समजा 25 कायदे बनवणारे, बिल तयार करणारे लिगल एक्सपर्ट होते म्हणून त्या सरकारला कायदे मंजूर करता आले. जर लिगल एक्सपर्ट नसतं तर मुख्यमंत्री कायदा करत नाही, गृहमंत्री कायदा करत नाही, लॉ मिनिस्टर कायदा करत नाही, कायदा करते लिगल एक्सपर्ट. ही टीम आम्हाला तयार करायची आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं लीडर मस्ट बी पीडर. हे कोणाला समजलं? हे RSSला समजलं. आणि आम्ही आज बघा आमच्याजवळ एकही पीडर नाही, सगळे लीडर आहे. एकही पीडर नाही. देर इज नो पीडर इन आंबेडकरी मुवमेंट आहे माझं स्पष्ट मत आहे. पीडर नसल्यामुळं आज घटनेला समजा धक्का लागल्यानंतर आम्ही काय म्हणतो, वी वॉन्ट पॉवर, आम्हाला पॉवर येऊ द्या. अरे काय सुद्धा पॉवर घेऊन बसली तुम्ही? बाबासाहेब म्हटलं ना, वी डोंट वॉन्ट पॉवर. रिपब्लिकन पक्षात जाहीरनामा वाचा. बाबासाहेब म्हणतात वी डोंट वॉन्ट पॉवर, वी वॉन्ट कंट्रोल अपॉन द पॉवर. कंट्रोल. आता बघा मोदीचा कायदा उद्या समजा आंदोलनामुळे जर रद्द झाला तर मोठं कोण? मोदी की ते लोक? मोदीपेक्षा ते लोक मोठं म्हणाला. कंट्रोल अपॉन द पॉवर अंडर द कॉन्स्टिट्यूशन. जर तो, कारण सार्वभौमता आहे ना, जर देशाच्या राज्याकडे सार्वभौमता जर मान्य केली असेल आणि जनतेला जर कायदा मान्य नसेल समजा तर तो कायदा रद्द झाला पाहिजे. मग मोठं कोण झालं? सरकार की जनता. आणि ही सार्वभौमता आता निर्माण करण्याची गरज आहे. आणि या अर्थाने समाज क्रांती आघाडीचा लढा सुरू आहे. मी जनतेला आव्हान करणार, या लढ्याला आता वैचारिकदृष्ट्या स्वीकारण्याची गरज आहे. 26 जानेवारीला आम्ही नागपूरमध्ये राष्ट्रीय रॅली, संविधानाच्या सन्मानाची रॅली काढणार आहोत आणि त्यामध्ये मोठी घोषणा आम्ही करणार आहोत की या देशामध्ये सरकार कुणाच्या काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. सरकारला घटनेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. सरकार जर घटनेच्या बाहेर जाणार तर अंडर आर्टिकल 356 आम्ही त्या सरकारलाही सोडणार नाही, त्याची गुंजीकारी करणार. एवढी ताकद आता आंबेडकरी फुलेवादी विचाराच्या युगाच्या मनगट निर्माण झाली पाहिजे, तरच आमचं शिक्षण काही कामाचं आहे. नाही तर आम्ही शिकलो किती? आम्ही AA, TMM. घटनेचं काय म्हणता बम आहे, काय फायदा आहे? आवाज म्हणलं शिका, तुम्ही डिग्री घ्या, काहीही करा, कोणत्या पोस्टवर जा, पण पहिल्यांदा राज्यघटना समजून घ्या म्हणजे राज्यघटना ॲक्शनमध्ये आणण्यासाठी समजून घ्या. ती ॲक्शन आणायची आहे. राज्यघटना काही ग्रंथ नाही आहे, राज्यघटना काही कोणता धर्म, तो ॲक्शन आला नाही, कारण ते ॲक्शन ते करायचो. आणि अशा प्रकारे क्लास हा युवकाने आता ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं मी इथल्या देशातल्या युवकांना मी आवाहन करतो. भारतीय राज्यघटना जी निर्मिती झाली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आहे संपूर्ण देशाला माहिती आहे. म्हणजे आजच्या तरुणांना ते कळायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे जे काही आता जागतिकीकरण सुरू आहे, त्याचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे, तर त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या तरुणाईवर त्याचा काय परिणाम होतो. त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. कोणी म्हणतंय की जातीच्या धर्माच्या नावावर आरक्षण असलं पाहिजे, तर कोणी म्हणतो की आर्थिक पातळीवर आरक्षण असलं पाहिजे. असे मतभेद आरक्षणाच्या संदर्भाने आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या संदर्भाने सुद्धा आपलं काय मत आहे ते सुद्धा आपण आम्हाला या निमित्ताने सांगा. आपला जो पहिला प्रश्न होता की बाबासाहेबांच्या राज्यघटनेमध्ये ज्या काही समजा जे प्रोव्हिजन्स किंवा तरतुदीचा जो काही अंतर्भाव झालेला आहे, तर त्या तरतुदी बाबासाहेबांनी अनेक देशातल्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्या डेमोक्रेटिक सिस्टीमला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत. कारण बेसिक लॉ जो आहे, कॉन्स्टिट्यूशन लॉ हा बेसिक लॉ असतो. आणि बेसिक लॉ समजा
तयार करताना जगामधलं जे कॉन्स्टिट्युशनलिझम आहे ते अभ्यासणं का असं आवश्यक असते. कारण कॉन्स्टिट्यूशन विषय हा का इंडियन कॉन्स्टिट्यूशन विषय नाही. कॉन्स्टिट्यूशन हा म्हणजे काय जागतिक पातळीवर तो विषय असते. त्यामुळे आपल्याला एखादी देशाची राज्यघटना समजा स्वीकारणं म्हणजे आपण त्या घटनेला त्या म्हणजे त्या सरकारला किंवा तिथल्या देशाला स्वीकारणं असं नाही आहे. दिस इज द कॉन्स्टिट्यूशनिझम. जसं आता आपण पाहतो का फंडामेंटल राईट्स आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनपासून घेतले. पण राईट जरी घेतले समजा पण तो राईटच्या पलीकडे बाबासाहेब गेलेले आहे हे लोकांना माहीत नाही. राईटच्या पलीकडे बाबासाहेब कसे गेलेले आहे. बाबासाहेब म्हणतात का देर इज नो रेमेडी टू इम्पोज राईट. राईट बिकम राईटलेस. आता अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन हा विषय नाही आहे. म्हणजे राईट आहे पण राईटला इन्फोर्स करणारा राईट दिस इज अंडर द कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 32 आलेलं आहे. आता हे आर्टिकल 32 जे आहे हे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचा विषय नाही आहे. तो बाबासाहेबांची काय स्वयंनिर्मिती आहे. सेल्फ काय प्रिपरेशन. कारण बाबासाहेब हे लक्षात आलं की आपण राईट दिले ते इन द हँड ऑफ द गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. प्रत्येक माणूस हा गव्हर्नमेंटचं लढू शकत नाही. आणि समजा लढतोय म्हणून तर रेमेडी लागेल ना. समजा लढायचं आहे तर रेमेडी लागेल. इफ देर इज नो रेमेडीज टू इन्फोर्स राईट दिलेले आहे. राईट टू इक्वेलिटी आहे. आणि सरकारचा समजा कलेक्टर आहे तो इक्वेलिटी मेंटेन करायला तयार नाही आहे. राईट देऊन टाकला कोण राज्यघटनेने. पण कलेक्टरला तुमचा राईट मान्य नाही आहे. आता कलेक्टरला समजा राईट मान्य नाही आणि कलेक्टरला आपण कारवाई करू शकत नाही. त्या राईटला अर्थ काय. राईट बिकेम राईटलेस. बाबासाहेब म्हणतात की या देशाच्या राज्यघटनेने आर्टिकल 14 ते आर्टिकल 31 मध्ये जे अधिकार दिलेले आहे ते फंडामेंटल आहे. त्याची व्याख्या बाबासाहेब काय केली. गॅरंटी अगेन्स्ट स्टेट ॲक्शन. इथल्या माणसाला गॅरंटी पाहिजे अशी स्टेट ॲक्शनची. जर कलेक्टरनं समजा आर्टिकल 14चं जर व्हायोलेशन केलं तर कलेक्टरच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणा जनतेला. तर कलेक्टर काय करणार. आर्टिकल 14 तो मेंटेन करणार ना. म्हणजे ही देर इज नो रेमेडी. आता ही रेमेडी जी आहे ही रेमेडी आर्टिकल 32 मध्ये बाबासाहेब दिलेली आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये डायरेक्ट डिप्रेसिव्ह घेतलेलं आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे ज्या गोष्टीची समजा खरोखर डेमोक्रेटिक सिस्टीमला गरज आहे आणि ही सिस्टीम एवढी बाबासाहेबांनी काम केलं एवढी स्ट्रॉंग केलेली आहे. रिपब्लिक जो शब्दाला घटनेमध्ये आला की रिपब्लिक याचा अर्थ काय होते. सत्ता कोणाला मिळाली. गणराज्य आहे की नाही. तर हे प्रॅक्टिकलमध्ये आपण हे गणराज्य आपण निर्माण करू शकतो अंडर द कॉन्स्टिट्यूशन. अशी इफेक्टिव्ह राज्यघटना. आणि म्हणून जगातल्या अनेक कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट म्हटलं का इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द मोस्ट ॲडव्हान्स कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. म्हणजे सगळ्या देशाच्या घटनेचा अभ्यास केला त्यातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही अधिक गोष्टी काय केल्या बाबासाहेब काय केल्या ॲड केल्या. म्हणजे इन ॲडव्हान्स झालं ते. समजा अमेरिकेला नाही सुचलं ते बाबासाहेबांनी घटनेत झालं कुठं इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणून अमेरिकन लोकांना विचार करा की बाबा इंडियन कॉन्स्टिट्यूशन अपेक्षा काय ॲडव्हान्स आहे. आणि अशा प्रकारे राज्यघटनेबद्दल जी लोक चर्चा करतात हे काऊन करतात की आता प्रश्न असा आहे कॉन्ट्रीब्युशनचा. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आज समजा आज नाव कोणा चालते. घटना म्हटलं तर नाव कोणा देते बाबासाहेब. ते त्यांना ते चुकीचं वाटते ना. त्यांना ते चुकीचं वाटते. म्हणजे त्यांना ते कसं काय मान्य होणार. म्हणून पाहतो ना रश्मी तो कोणता आपला रस्तो काय कोणतं त्याने पुस्तक लिहिलं होतं ना सलमान काहीतरी. हां त्याला पुस्तक काय पाहिजे खोट्या देवाची पूजावर आहे. बाबासाहेबांची पूजेची सुरू आहे घटनेचे शिल्पकार म्हणून खोट्या देवाची पूजा. म्हणजे बाबासाहेब हॅज नॉट रिटन कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेब हॅज नॉट रिटन असं त्याने म्हटलं. परवा मी एक असा व्हिडिओ ऐकला तर तो व्हिडिओ म्हणजे का दिस कॉन्स्टिट्यूशन वॉज ड्राफ्टेड बाय पंडित नेहरू आणि इट वॉज ओनली फायनलाइज बाय डॉक्टर आंबेडकर. ही इज नॉट द मेकर ऑफ द असं म्हटलेलं आहे. हे कसे कशा बोलणार लोक. कारण त्यांना घटना सभेमध्ये त्यांना काही करता नाही आलं की नाही. हे जे मनुवादी जे पिलावड आहे यांना घटना सभेमध्ये यांना काही करता नाही का. त्यांनी मेजॉरिटी नव्हतो ना. त्यांचा पक्ष नव्हता ना काम तेवढं. त्यामुळे त्यांना आता असं वाटतं का या घटनेचा आपण समजा ठिकाणी डिस्प्यूट झाला पाहिजे. बाबासाहेब डिस्प्यूट झाला अशा प्रकारे त्यांची चर्चा सुरू करायला काही अर्थ नाही आहे. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमध्ये ज्या गोष्टी आलेल्या त्या इतक्या जबरदस्त आहे. फक्त आता त्या गोष्टी समजून घेण्याची काय गरज आहे. कारण डेमोक्रेटिक सिस्टीम ऑफ द जी म्हणलं डेमोक्रेटिक सिस्टीम जी आता आपण देशात घटनेने जी स्वीकारलेली आहे तर डेमोक्रेसीचा अर्थ काय हे लोकांना समजलं ना. लोकांना वाटते वोटिंग राईट मीन्स डेमोक्रेसी नथिंग. दिस इज द पॉलिटिकल राईट आहे तो. तो त्याला पॉलिटिकल राईट समजा. मतदानाचा अधिकार जो आहे तो हा अधिकार काय आहे राजकीय अधिकार आहे. डेमोक्रेटिक राईट हा मोठा विषय आहे की सरकारनं तुमचं ऐकलं पाहिजे ना. आता मला सांगा तुम्हाला राईट मिळाला तुमच्या राईटमुळे सुद्धा आमदार निवडून आला आणि तो आमदार तुमचा ऐकत नाही
ऐकण्यासाठी काय डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, त्या आमदाराला तुमचं ऐकणं भाग आहे अंडर द कॉन्स्टिट्यूशन, बिकॉज कॉन्स्टिट्यूशन से दिस इज द डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. आमदार तुमचा कोण आहे? आमदार तुमचा नोकर आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मालक नाही झाला. बरं काय लक्ष नाही आता म्हणजे आता आपण आम्हाला 1 man 1 vote, आपण म्हणतो दिस इज नॉट डेमोक्रेसी. लक्ष ना, दिस इज डेमोक्रेसी व्याख्या नाही आहे. डेमोक्रेसी रिलेटेड टू गव्हर्नमेंट. डेमोक्रेसी कशी रिलेटेड आहे? गव्हर्नमेंटशी. म्हणजे गव्हर्नमेंटचा कोणताही कायदा, कोणतंही धोरण, कोणती पॉलिसी, कोणतेही नोटिफिकेशन सरकार म्हणजे जनतेच्या मर्जीशिवाय, जनते संमतीशिवाय गव्हर्नमेंटला पास करता येतं. दॅट इज नॉट डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता समजा सरकारनं समजा एखादा नोटाबंदी केली. सरकारनं पहिल्यांदा मग नोटाबंदीसाठी काय करायला पाहिजे होतं? नोटाबंदीसाठी लोकांचं मत घ्यायला पाहिजे होतं की किती टक्के लोकांना असं वाटते बघा नोटाबंदी व्हायला पाहिजे. दिस इज द डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ओके, लक्षात आलं का? म्हणजे 1 voteचा आणि त्या डेमोक्रेटिक फॉर्मचा काय संबंध नाही आहे. आणि घटनेच्या 324 मध्ये स्पष्ट हे म्हटलं आहे, कारण वोटिंग राईट हा राईट फंडामेंटल नाही. लक्षात नाही, आता काही फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार नाही आहे. फक्त प्रावधान आहे की या देशामध्ये धर्माच्या जातीच्या नावाखाली कोणाचाही मतदानाचा अधिकार, मतदान इलेक्ट्रॉल रोलमध्ये त्याचं नाव म्हणजे कमी करता येणार नाही. काय म्हटलं? फक्त धर्माच्या जातीच्या पंथाच्या नावाखाली कोणाचंही मतदानाचं जे असं काय इलेक्ट्रॉल रोल त्याच्यात नाव कमी करता येणार. बस विषय संपला. कारण म्हणजे पूर्वी कसं व्हायचं का धर्म यायचा की नाही, तर बाकी वोटिंग राईट दिस इज द फंडामेंटल. आणि म्हणून डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हा जो विषय आहे हा इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यावर आता लोकांना लक्ष लागलं पाहिजे. दुसरा विषय काढला खाजगीकरणाचा. जागतिकीकरण आणि खाजगीकरण फरक आहे. जागतिकीकरण म्हणजे कसं आहे की बा आता देशाची जी आपली भारत आता सध्या तर आपली संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कशी आहे, कुठलीही वस्तू कुठे भेटते की नाही, त्याला आपण म्हणतो ग्लोबलायझेशन. म्हणजे आता काय झालं का संपूर्ण जगानंच ही व्यवस्था स्वीकारलेली आहे. आयात निर्यात आहे की नाही, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दिस इज नॉट द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय आहे की आता गव्हर्नमेंट सेक्टर हे काय प्रायव्हेट सेक्टर होत आहे. दिस इज द प्रॉब्लेम. आणि दिस इज अगेन्स्ट द सोशलिझम. सोशलिझम कशाचा भेटत झाला की या देशाचे सगळ्या आर्थिक सुद्धा साधनं आहे, आर्थिक जी व्यवस्था आहे ही सरकारच्या काय पाहिजे, नियंत्रणात पाहिजे, म्हणजे सरकार निर्मित पाहिजे. याला आम्ही समाजवादी स्टेट सोशलिझम. स्टेट त्याला काय जोडलं पावसामध्ये? स्टेट म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था स्टेटशी असते रिलेटेड. आता स्टेटच्या हातातली समजा अर्थव्यवस्था समजा एखाद्या समजा कॅपिटलिस्टकडे गेली समजा, तर काय होईल मग? समाजवादी अर्थव्यवस्था घटनेने जे स्वीकारली त्या सरकारनं काय केली? नाकारली. त्याची परिणाम काय होतील? म्हणजे स्टेटच्या समजा माध्यमातून जे उद्योग तयार झाले, ज्या कंपन्या तयार झाल्या, त्या स्टेटच्या माध्यमातून असल्यामुळे तिथं समजा जे प्रोटेक्शन मिळणार ते प्रोटेक्शन इथे मिळणार नाही. त्या स्टेटच्या एडेड संस्था तिथे जे आरक्षण असणार तिथे आरक्षण असणार नाही. कारण घटनेमध्ये प्रायव्हेट सेक्टरला आरक्षण नाही आहे, घटनेमध्ये पब्लिक सेक्टरला आरक्षण आहे. पब्लिक सेक्टरला ही गव्हर्नमेंट एडेड, पब्लिक अँड प्रायव्हेट. प्रायव्हेट सेक्टरचा मालक कोण असते? प्रायव्हेट माणूस असते. पब्लिक सेक्टरचा मालक कोण असते? सरकार असते. म्हणजे घटनेने समजा जे आरक्षण प्रोव्हाइड केलं SC ST BC जे NT BC सगळ्या कॅटेगरीला, आता मराठा सगळं, हे आरक्षण कुठं आहे? हा म्हणजे पब्लिक सेक्टर जे आहे त्या पब्लिक सेक्टरमध्ये आरक्षण आहे. बघा त्यांचं लक्षात आलं की आरक्षण तर राईट फंडामेंटल आहे, त्याला आता फंडामेंटल राईट असल्यामुळे सॉरी आरक्षण जे आहे ते समजा आर्टिकल 16 मध्ये आहे, त्याचं पण त्यांनी उपयोगी इंटरप्रिटेशन करून टाकलेलं आहे. आणि मग आता सरकारी नोकऱ्या बंद करा. आणि म्हणून आता आम्हाला त्या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणाची जी डिमांड आहे करणं भाग आहे. कारण पहिल्यांदा आरक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला प्राप्त करायचा आहे, पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे का आरक्षण केवळ सरकारी याच्यात नाही तर ती कुठं पाहिजे? खाजगीमध्ये पाहिजे. आणि तिसरा विषय जो आपला असा राहणार आहे की आता आरक्षण जे आहे हे आरक्षण आज समजा तुम्ही म्हणलं आर्थिक की सामाजिक, तर हे 10% जे आरक्षण आलं आहे 103व्या घटना दुरुस्ती प्रमाणे कशासाठी आहे? कसं आहे ते आरक्षण हे आर्थिक निकषवाले आहे. 10% जनरल कॅटेगरीच्या लोकांमध्ये जे विकर शिक्षण आहे इकॉनॉमिकल त्या लोकांना ते आरक्षण मिळाले आहे. ते आरक्षण झालं आर्थिक आरक्षण. म्हणजे आता आपल्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही निकषावर आपलं आरक्षण सुधारलेलं आहे. आता ते आरक्षण अंडर चॅलेंज आहे. कोणतं? 10%चं ते अंडर चॅलेंज आहे. सुप्रीम कोर्टात पिटिशन फाईल आहे. ते त्यामुळे ते आता उद्या भविष्यामध्ये समजा सुप्रीम कोर्टात म्हटलं की हे आरक्षण घटनेच्या काय विरुद्ध आहे, ते तरच करून जाईल. आरक्षण जो हा मुद्दा जो आहे हा मुद्दा
लोकांनी सुद्धा काय केलं का आरक्षणाकडे लोकांचं कसं झालं का आरक्षण आम्हाला घटनेने दिलं कळले. आता घटनेने आरक्षण दिलं तर मग आता सुप्रीम कोर्टाने आता जो जजमेंट दिला तो आरक्षणाचा हक्क नाकारला. आरक्षण नाही नाकारला. आरक्षण काय करला आरक्षणाचा हक्क नाकारला. आरक्षण नाही नाकारलं. घटनेचं आरक्षण आहे पण घटनेमध्ये आरक्षण आहे पण घटनेमध्ये आर्टिकल 61 मध्ये काय आहे 64 मध्ये काय आहे की स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन टू प्रोव्हाइड द रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट टू बॅकवर्ड क्लास सिटीजन असं आहे. बाबासाहेबांनी आर्टिकल 64 ड्रॉप केलं आणि बॅकवर्ड क्लास सिटीजन म्हणावी SC ST बी ऑल बॅकवर्ड. ठीक आहे बॅकवर्ड क्लास हे सामाजिक दृष्ट्या उपाय आहे तो मागासलेला आहे. पण स्टेट शॅल मेक द आहे ना याचा काय होईल स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन म्हणजे रिझर्वेशनचं प्रोव्हिजन करण्याची जबाबदारी स्टेटवर निश्चित झाली. आता त्याचा अर्थाने यांनी काय काढला आता मोदी सरकारच्या वकिलांनी अर्थ काय काढला की स्टेट शॅल मेक द आहे ना म्हणजे ज्याचं रिझर्वेशन सगळं आम्ही नाकारलं स्टेटने नाकारलं आणि तो उद्या कोर्टात गेला आणि कोर्टात तो म्हणेल का स्टेट शॅल मेक द रिझर्वेशन असल्यावर मला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर त्या वकिलांना अर्थ काय झाला मुकुल रोहतगी अर्थ झाला स्टेट शॅल मेक द आहे ना मग स्टेटची इच्छा असेल तर तुला रिझर्वेशन मिळेल. इच्छा असेल रिझर्वेशन बघा काय काय पहा कसं इंटरप्रिटेशन केलं म्हणजे 70 वर्ष आतापर्यंत आरक्षण काय होतं आपला हक्क म्हणून आपण घेत होतो पण त्याने सांगा हक्क कुठं आहे स्टेट शॅल मेक द आहे म्हणजे स्टेटच्या समजा इच्छेच्या पलीकडे आरक्षण तुम्हाला नाव देणार नाही कारण हक्क असेल तर कुठं जाणार तुम्ही का नाही. हक्कच नाही तर कोर्ट काय करणार आहे कोर्ट अनेबल होईल ना आणि त्याने कोर्टाला सांगितलं का तुम्ही त्याला प्रोटेक्ट करू शकत नाही. म्हणजे उत्तराखंडमध्ये एक कायदा बनला आरक्षण विरोधी कायदा बनला तो कायदा रद्द करण्यासाठी एक गॅंजन नावाचा माणूस सुप्रीम कोर्ट हायकोर्टात गेला आणि त्याला प्रमोशन पाहिजे होतं. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याला नो म्हटलं कारण तुमचा हक्कच नाही प्रमोशन देणार. म्हणजे आता हा किती मोठा विषय झाला इकडे मराठा लोक समाज आरक्षणाला लढत आहे पण त्याला हे माहीत नाही की बा आरक्षण आपण लढू समजा इकडे ओबीसीमध्ये की बा आम्हाला आमच्यामध्ये मराठा नाही पाहिजे. पण प्रश्न उद्या आहे का उद्या समजा सुप्रीम कोर्टाने ते क्लिअर केलं की बा रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज अ राईट काय म्हटलं रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज अ राईट इट इज अंडर द डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. घ्या आता काय करायचं मी गव्हर्नमेंटचं म्हणणं असं इच्छा असेल तर आरक्षण मिळणार अहो इथं आरक्षणासाठी आम्ही लढून राहिलो आणि इथं गव्हर्नमेंटची इच्छा असेल तर आरक्षण उद्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर बदललं समजा जी आघाडी जर उद्या भाजप आलं आणि त्यांनी उद्या जर म्हटलं का आम्हाला आरक्षण काय करायचं बंद करायचं आहे तर आरक्षण काय होईल आणि म्हणून आम्हाला ते लोकांना सांगायचं आहे बाबा आरक्षणाला मूलभूत हक्कामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता आम्हाला लढण्याची काय आवश्यकता आहे. लोक अजूनही लोकांना काटे आरक्षणाला सुरू आहे तर काय होतं असं नाही उद्या सरकारचं बदलतं आरक्षण आवश्यक धोक्यात येऊ शकते आणि अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटला सुद्धा आपल्याला बायपास करायचं आहे. म्हणून आपण आर्टिकल 16A नावाचं एक नवीन आर्टिकल आपण तयार केलेलं आहे आणि त्या आर्टिकलमध्ये आपण हे म्हटलेलं आहे दिस न्यू आर्टिकल शॅल प्रोव्हाइड द राईट टू रिझर्वेशन टू SC ST अँड BC ठीक आहे इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे राईट टू रिझर्वेशन हा शब्द दिला पाहिजे आपल्याला. आता काय स्टेट शॅल मेक आहे स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता की स्टेट शॅल मेकच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे का दिस न्यू आर्टिकल शॅल प्रोव्हाइड द राईट टू रिझर्वेशन टू SC ST अँड BC इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. ज्या दिवशी घटनेच्या आर्टिकल 16 मध्ये आर्टिकल 16A नावाचं आर्टिकल त्या ठिकाणी अंतर्भूत होईल त्या दिवशी आमचं आरक्षण सरकारनं जर नाकारलं तर आम्हाला कोर्ट काय करेल आम्हाला कोर्ट प्रोटेक्ट करेल. आजच्या तारखेला कोर्ट प्रोटेक्ट करू शकत नाही कारण हा निकाल 7 फरवरीला लागला. नंतर तामिळनाडूमध्ये सरकारनं काय केलं ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण नाकारलं. शैक्षणिक आरक्षण नाकारल्यामुळे ते सगळे लोक कुठे गेले सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात कोण कोण गेले माहिती तुम्हाला म्हणजे भाजप सोडून सगळेच पक्ष गेले ओबीसीला आपल्या जवळ आल्यासाठी आलं सगळे लोक गेले जवळजवळ 7-8 ते पार्ट्या ते कोर्टात गेल्या. शेवटी कोर्टाने हाच प्रश्न केला की वा ओबीसीला शैक्षणिक आरक्षण हा हक्क आहे हे घटनेत लिहून कुठे हे मला दाखवा. लिहून असेल तर आम्ही सरकारला थांबवतो आणि लिहून नसेल तर आम्ही सरकारला काही हा निकाल लागला 13 जूनला पा युकाला अजिबात काही म्हणजे तामिळनाडूचं ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण नाकारलं गेलं. महाराष्ट्रातल्या किती ओबीसी लोकांना माहिती आहे प्रश्नच आलं की नाही म्हणजे सरकार बदलते तर पॉलिसी बदलते ना. अशा प्रकारे आरक्षणाच्या हक्कासाठी सुद्धा आम्हाला लढा उभारणं आवश्यक आहे. त्या दिशेनं आपण काम केलं पाहिजे. इथं आता खाजगीकरण ही मोठी समस्या आहे. सरकारचे जे कायदे होत आहेत ते घटनाविरोधी कायदे होत आहेत ते थांबवणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारे खाजगीकरण थांबवणं किंवा खाजगीकरण थांबत नसेल तर तिथं आम्हाला हक्क काय आरक्षणाचा हक्क मागणे बरं की नाही. कारण नाही उद्याच्या पिढ्या काय होतील उद्याच्या पिढ्या संपून जातील. कारण आज आपण पाहतो का बी झालेला पोरगा समजा पोलिसच्या भरतीमध्ये उभा आहे
दिस इज द सोशॉलॉजिकल फॅक्ट्स. त्यासाठी काय उभा आहे. 2 वर्षापूर्वी 12,500 पोलिसांच्या भरतीसाठी सरकारनं जाहिरात दिली. 12,500 पोलिसांच्या भरतीसाठी किती लाख लोक असतील तुम्हाला? 8,38,000 लोक उभे होते. जे त्यामध्ये 70% विद्यार्थी डबल MA होते, काही BEd होते, काही MAd होते आणि 1,100 विद्यार्थी हे इंजिनियर होते. इंजिनियर. आम्ही हा युगाने विचार केला पाहिजे. आता लीडरच्या मागं लागण्यापेक्षा घटनेच्या मागं लागा आणि आपल्या हक्कासाठी मोठं आंदोलन उभं करा. घटना जिवंत असेपर्यंत आपण आंदोलन करू शकतो, हे तर मान्य आहे की नाही? घटना असेपर्यंत आपलं आंदोलन थांबणार आहे. आता मला सांग, घटना आहे म्हणून शेतकरी कुठं बसले? बरं आहे. घटना आहे म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे, सरकार चुपचाप ऐकत आहे. बरं आहे. जोपर्यंत ते कायदेशीर असतील सरकार काही करणार नाही. आणि उद्या जर समजा पोलिसाला मारणं सुरू करतील तर पोलीस ती गोष्ट वेगळी आहे. पण घटना आहे म्हणून ते आले की नाही? घटना आहे म्हणून आहे. म्हणजे घटना जोपर्यंत जिवंत आहे तर आंदोलनाचा अधिकार आहे. आंदोलनामुळेच घटनेचं संरक्षण होणार असा कार्यकर्त्यांमध्ये किंवा युवकामध्ये असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. कारण हे राज्य बाबासाहेबांचे राज्य, घटनेचं राज्य आहे. ते आता आम्हाला वैचारिकदृष्ट्या स्वीकारण्याची काय गरज आहे. आणि ते काय एका विशिष्ट जातीच्या लोकांना नाही, सर्वांना आवश्यक आहे. घटना हा विषय समतावादी जे लोक आहेत त्या सगळ्यांना आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं हा बहुजन समाज हा घटनात्मक आंदोलनासाठी तयार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं. आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणचं तो आलं सगळं, ते नाकारलं सगळं. रद्द करणं याच ऍक्टनुसार. सगळं आरक्षणाचा अधिकार आहे तर पदोन्नतीच राहणार आहे. आरक्षणाचा आता मला समजा सांगा का आता एखाद्या समजा ऑफिसमध्ये जागा निघाली, ठीक आहे, जागा निघाल्या आणि मग त्यांनी तिथं आरक्षण टाकलंच नाही, सरकारनं आरक्षण काही टाकलं नाही. मग आपण कुठे जाणार? कोर्टात. कोर्ट म्हणणार बघा तुमचं आरक्षण टाकलं नाही, तुम्ही सरकारला विचारा. कारण आरक्षण देण्याचा विषय कोणाचा आहे? म्हणजे कोर्ट कुठं इंटरव्ह्यू करते? जेव्हा लोकांच्या हक्काचं उल्लंघन होते. बरेच आपण काय करतो माहिती आहे का? कोर्टाचा निर्णय आला आणि तो आपल्या विरुद्ध आला, फटका मग काय म्हणतो का कोर्ट आपलं नाही आहे. आपल्याला घटना काही मागं बघा, मागं काय झालं होतं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं का खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण ठेवता येणार नाही, देता येणार नाही, देता येणार. एक पिटिशन केलं होतं सुप्रीम कोर्टाला यासाठी की खाजगी क्षेत्रामध्ये काय द्या? आरक्षण द्या. सुप्रीम कोर्ट म्हटलं का कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही असं लिहिलेलं नसल्यामुळे आम्ही कसं आदेश देऊ शकत नाही. लगेच प्रकाश आंबेडकरांनी काय केलं का हे सुप्रीम कोर्ट हे सगळं जातीवादी आहे आणि म्हणून याचा आम्ही निषेध केला पाहिजे. आणि मग त्या लोकांना आव्हान केलं का तुम्ही हायकोर्टात काय करा? मोर्चे करा. मोर्चे निघाले पुढं निषेध म्हणून कुठं निघाले? पुढचे हायकोर्टामध्ये आलं. तेव्हापासून त्या हायकोर्टामध्ये बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा आला. समजा आता बाबासाहेब राज्यघटनेत सन्मान करायला सांगितलं आणि प्रकाश आंबेडकर ते काय करताय घटनेचं सुप्रीम कोर्टाने आपल्या माइंडने निर्णय सुद्धा दिला, काही घटनेतच नाही ना. तुम्हाला सांगत तुम्हाला खाजगी क्षेत्राचा आरक्षणाचा कायदा करावा लागेल ना. आणि कायदा करायचं काम राज्यघटनेप्रमाणे कोर्टाचं नाही, निवडचं काम आहे. निवड तर आपल्याला समजायला पाहिजे. निवड लीडर पण जमणार नाही ना. उद्या मेसेज काय गेला का देशाच्या समजा घटनेच्या किंवा हायकोर्टा विरुद्ध लोक मोर्चे काढत असतील का ज्याला घटनेचं संरक्षण करायचं आहे, जनतेचं संरक्षण कोण करणार आहे? कोण करणार आहे? कोर्टच करणार ना अंडर द कॉन्स्टिट्यूशन. मला सांगा उद्या समजा हा जो कायदा सरकारने केला कोणता आपला नागरिकत्व कायदा केला, किती मोठं आंदोलन झालं? सरकारनं ऐकलं नाही. सरकार म्हणे आम्ही कायदा काही रद्द करत नाही. किती मोठं देश पेटला पूर्ण. आता 160 लोक कुठे गेले? सुप्रीम कोर्टात गेले. उद्या सुप्रीम कोर्टाने सांगलं का हा कायदा घटनेच्या विरुद्ध आहे, सरकार काय करावं लागेल? रद्द होणार नाही. म्हणजे लोकांचं संरक्षण शेवटी कोण करत आहे? सुप्रीम कोर्ट. म्हणजे अंडर द कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट म्हणजे घटनेत आहे म्हणून सुप्रीम कोर्ट करणार. घटनेमध्ये पॉवर आहे म्हणून सुप्रीम कोर्ट काय करणार? ते काम करणार. आणि म्हणून अशा प्रकारे घटनात्मक जो विषय आहे तो आता लोकांनी काय समजून घेतला पाहिजे. अदरवाईज आपण गावाला निवड काय निवड बाबासाहेबची नाराज देत बसू आणि इकडे लोक काय करतील घटना तोडण्याचं काम सुरू. धन्यवाद. ते प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंद खैरे सर यांनी घटना, आरक्षण, त्याचबरोबर खाजगीकरण या सर्व विषयावर आपल्याशी दिलखुलास चर्चा केली. त्याबद्दल त्यांचं मी आपल्या जनसंवाद महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. अशाच नवनवीन चर्चासत्र पाहण्याकरिता आणि घडामोडी पाहण्याकरिता आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.